अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण लोफी सॉन्गवरती व्हिडिओ एडिट केला। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओचं मटेरियल हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्री देत असतो आपण वेबसाईटवरती। तर मित्रांनो, तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तिथं आपण फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करायचं असतो डेलीप्रमाणे। जरा उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला लाईट मशीनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। आपला बीट मार्कला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपलं असं काही बीट वगैरे लावून दिलेलं ग्रुप वगैरे दिसत असेल। आपला फर्स्टला याचं 0.0च्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या नावाच्या फोल्डरवरती क्लिक करून आपल्या नावाच्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। जसं की आपल्या आवडीची कोणती फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 17.17च्या बीटला यायचं। मग अशा प्रकारे फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग प्रेस करून खाली ओढून घ्यायचं। नंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपल्या आवडीची कोणतीही फोटो अशाच प्रकारे आपला दोन्ही बीटच्या मधात आपला अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचं। जसं मी ॲड करत आहे त्याच स्टेपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला 17.17च्या बीटला जायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे इमोजी PNG असेल त्याला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्या अशा प्रकारे खालच्या बाजूला आपला सेट करून घ्यायचं। जसं तुम्हाला आवडेल तसं सेट करून घ्यायचं। मग लास्टला जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला 0.0च्या बीटला जायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपल्या डब्यावरती क्लिक करायचं आपलं बॉर्डर PNGला ॲड करण्यासाठी। मग आपलं अशा प्रकारे बॉर्डर PNGला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। मग लास्टला जायचं, अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपलं बॅक जायचं आहे। आपलं शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग आपल्या या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे काही फोटो दिसल्या, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करून खाली कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग अशा प्रकारे काही 4th नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ब्लॅक करून घ्यायचं। फोटोला ब्लॅक केल्यानंतर मग आपला बॅक जायचं आहे। मग शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं। बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर आपला 17.17चे जे काही बीट आहे, जिथे काही डबल बीटचे फोटो दिसेल, अशा प्रकारे काही डबल बीट दिसून जाईल, त्या डबल बीटचेच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आणखी एक फोटो सोडायचा। मग सेकंड फोटोवरती डबल बीटच्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग अशाच प्रकारे आपला जितके काही डबल बीटचे फोटो आहेत त्या सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। जसं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं। तुमच्या मित्राकडून जर चॅनलवरती नवीन असेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करायचं। चॅनल बेल आयकॉनला ऑनवरती सेट करायचं, जसं की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल। अशा प्रकारे काही इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर आपला बॅक जायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला जसं की असं ह्या डबल बीटच्या पुढे सिंगल फोटो दिसत असतील आपला, अशा प्रकारे सिंगल बीटचा सिंगल फोटोना असा एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आणखीन हे डबल बीटची फोटो सोडायचं। मग आणखीन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आणखी अशा प्रकारे दिसतील लहान लहान किंवा मोठे मोठे, त्या सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। जितके काय आता राहिलेले फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। चला तर मित्रांनो, मी लवकरात लवकर करून घेतो। अशा प्रकारे काही इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला। एक्सपोर्ट करण्यासाठी आपला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे।
एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा.